नमस्कार मित्रांनो, मी राहुल मानकर. मित्रांनो, RTIचे ऑनलाईन ॲडमिशन चालू झाले आहेत. त्या अगोदर तुम्हाला काही महत्त्वाच्या गोष्टी माहीत असणे आवश्यक आहे. त्यामध्ये RTI ॲडमिशनसाठी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट्स लागतात, एज लिमिट काय आहे, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा, अर्जाची निवड कशी होते, हे सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघूया. त्या अगोदर चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्यामुळे अशा नवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता RTI फॉर्म भरण्यापूर्वी बालकाची वय म्हणजे तुमच्या मुलामुलीचे वय जे काही आहे ते किती असणे गरजेचे आहे ते सर्वात पहिल्यांदा समजून घेऊया. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सांगतो. तर एज बघितलं तर सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात RTI 25% प्रवेशासाठी बालकाची वय आहे. आता प्ले ग्रुप किंवा नर्सरीमध्ये तुम्हाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा 1 जुलै 2020 ते 31 डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये कमीत कमी 3 वर्ष व जास्तीत जास्त 4 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे. तर तुम्हाला ज्युनियर KGमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा 1 जुलै 2019 ते 31 डिसेंबर 2020 या कालावधीमध्ये कमीत कमी 4 वर्ष व जास्तीत जास्त 5 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे. जर तुम्हाला सिनियर KGमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल तर वयोमर्यादा 1 जुलै 2018 ते 31 डिसेंबर 2019 या कालावधीमध्ये कमीत कमी 5 वर्ष व जास्तीत जास्त 6 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे. जर तुम्हाला पहिलीमध्ये ॲडमिशन घ्यायचे असेल तर वयोमर्यादा 1 जुलै 2017 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीमध्ये कमीत कमी 6 वर्ष व जास्तीत जास्त 7 वर्ष 5 महिने 30 दिवस पाहिजे. जर तुमच्या बालकाची वय अशा पद्धतीने असेल तर तुम्ही इथं फॉर्म भरू शकता. आता फॉर्म कसा भरायचा ते बघूया. तर मित्रांनो, तुम्हाला student.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचे आहे. त्यानंतर ऑनलाईन ॲप्लिकेशनवरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस तुम्हाला दिसेल. लेफ्ट साईडला लॉग इनचा ऑप्शन आहे, राईट साईडला न्यू रजिस्ट्रेशनचा ऑप्शन आहे. तर आपण इथे नवीन आहात तर आपण इथे राईट साईडला येऊन न्यू रजिस्ट्रेशन करून घेऊया. आणि त्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून घ्यायचा आहे. त्यानंतर न्यू रजिस्ट्रेशन त्यावरती क्लिक करा. न्यू रजिस्ट्रेशन करण्यापूर्वी काही सूचना आहेत, त्या सूचना एकदा वाचून घ्या. जसं की एकदा नोंदवलेली जी जन्मतारीख आहे ती बदलता येणार नाही. एका बालकाचं एकापेक्षा जास्त फॉर्म भरले तर ते फॉर्म रद्द होईल. जन्मतारीख, मोबाईल नंबर फॉर्म भरताना चुकला तर तो अर्ज डिलीट करून तुम्ही नवीन अर्ज भरू शकता. आणि अपंग विद्यार्थी असतील तर इथे येस करा. त्यानंतर तुम्ही कोणत्या जिल्ह्यामध्ये राहता तो जिल्हा टाकायचा आहे. त्यानंतर बालकाचे लास्ट नेम म्हणजे आडनाव टाकायचं आहे. त्यानंतर बालकाचे नाव आणि मिडल नेम टाकायचं आहे. त्यानंतर बालक अपंग आहेत का असेल तर येस करा, नसेल तर नो करा. त्यानंतर बालकाची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून बालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे. ही सर्व माहिती अचूक भरायची आहे. त्यानंतर रजिस्टरवर क्लिक करायचे आहे. आता रजिस्ट्रेशन झालेलं आहे. वरती आपल्याला दिसेल रजिस्ट्रेशन नंबर व पासवर्ड तुमच्या मोबाईलवर येईल. त्यानंतर लेफ्ट साईडला लॉग इन करायचं आहे. जो रजिस्ट्रेशन नंबर आहे तो तिथे टाकायचा आणि पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करायचे आहे. लॉग इन झाल्यानंतर चेंज पासवर्ड ऑप्शन येईल. तर इथे ओल्ड पासवर्ड टाका. त्यानंतर न्यू पासवर्ड रिटाईप करा आणि सबमिट करा. सबमिट केल्यानंतर पासवर्ड अपडेट सक्सेसफुली म्हणजे जो नवीन पासवर्ड टाकला होता तो पासवर्ड अपडेट झालेला आहे. आता पुन्हा लॉग इन करायचं आहे. तर इथे ॲप्लिकेशन नंबर टाका व अपडेट केलेला न्यू पासवर्ड टाका. त्यानंतर कॅप्चा टाकून लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर आपल्याला काही स्टेप पूर्ण करायचे आहेत. त्यामध्ये चाइल्ड इन्फॉर्मेशन, बालकाचे नाव हे ऑटोमॅटिक आलेले दिसेल. त्यानंतर बालकाचे पूर्ण नाव हे मराठीमध्ये टाकायचे आहे. त्यानंतर आईची माहिती ही इंग्लिश व मराठीमध्ये भरायची आहे. त्यानंतर वडिलाची माहिती ही मराठी व इंग्लिशमध्ये भरायची आहे. मराठीमध्ये माहिती भरत असताना मराठी जमत असेल तर व्हॉट्सअपवर मराठीमध्ये टाईप करा, तिथून कॉपी करा आणि पेस्ट करा. त्यानंतर बालकाचे डेट ऑफ बर्थ हे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर जेंडर, मुलगा आहे की मुलगी आहे हे टाकायचं आहे. त्यानंतर वय ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर पॅरेंट स्टॅटस म्हणजे रेग्युलर आई वडील असतील तर जनरलमध्ये टाका, कोणी विडोज असेल तर विडोज टाका, अनाथ बालक असेल तर अनाथ टाका. त्यानंतर खाली आहे इथे एक नोटीस आहे. पालकांनी आपल्या राहण्याचा पत्ता लिहून मग सेव्ह करावे. त्यानंतर गुगल ॲड्रेस म्हणजे लॅटिट्यूड लँग्विट्यूड टाकून आपला ॲड्रेस सेट करायचा आहे. तर मी इथे पूर्ण पत्ता टाकून घेतो. त्यानंतर यापूर्वी RTIमध्ये ॲडमिशन घेतली आहे का तर नो करा. त्यानंतर सेव्ह करायचे आहे. आता बघा, सेव्ह केल्यानंतर आता तुम्हाला मॅपचा ऑप्शन येईल, सेव्ह ॲडिट गुगल ॲड्रेस. आता यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने मॅप ऑप्शन येईल. जिथे तुम्ही राहता त्या पॉईंटवर आपला ॲड्रेस सेट करायचा आहे. तुम्ही झूम करून तुम्ही तुमचा ॲड्रेस सेट करू शकता.
सेट केल्यानंतर तुम्हाला सेव्ह आणि अपडेटवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह आणि अपडेट केल्यानंतर तुमचा लॅटिट्यूड आणि लँगिट्यूड हे सर्व येईल. नंतर सेव्ह बटनावर क्लिक करून ओके करायचं आहे. आता सेकंड स्टेप आहे ॲप्लिकेशन. इथे तुम्हाला कोणत्या स्टँडर्डला ॲडमिशन घ्यायची आहे ते विचारलं जाईल. तर इथे तुम्ही जो काही डेट ऑफ बर्थ टाकला असणार त्यानुसार तुमचा स्टँडर्ड हे ऑटोमॅटिक येईल. त्यानंतर रिलिजनमध्ये तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, शीख आहात, बुद्धिस्ट आहात, जैन आहात, तुमची जी रिलिजन असेल ते इथे टाका. त्यानंतर सिलेक्ट कॅटेगरीमध्ये जनरल, OBC, SC, NT, SBC, EWS मराठ्यांना आरक्षण भेटले आहे तर ACBC कॅटेगरी ही ॲड झाली आहे. तुमची जी कॅटेगरी असेल ते टाकायचं आहे. तर खाली बघा ॲड्रेस प्रूफ व बर्थ सर्टिफिकेट हे सर्व कॅटेगरी यांना कंपल्सरी आहे. इथे मी कॅटेगरी जनरल सिलेक्ट केली तर मला कास्ट सर्टिफिकेट लागत नाही पण इन्कम सर्टिफिकेट लागते. आता मी कॅटेगरी चेंज करतो. मी कॅटेगरी चेंज केली तर बघा कास्ट सर्टिफिकेट लागत आहे पण इन्कम सर्टिफिकेट लागत नाही. म्हणजे जनरल आणि EWS कॅटेगरीमधील पालकांना इन्कम सर्टिफिकेट लागणार आहे, बाकी कॅटेगरीमधील पालकांना लागणार नाही. जनरल आणि EWS सोडून बाकी कॅटेगरी यांना कास्ट सर्टिफिकेट लागणार आहे. त्यानंतर चाइल्ड अपंग आहे का, अपंग असेल तर येस करा व कशामध्ये आहे ते टाका, नसेल तर नो टाका. त्यानंतर HIV पिरियड आहे का, HIV पिरियड असेल तर येस करा, कोण आहे, मदर आहे, फादर आहे, बोथ आहे, नसेल तर नो करा. त्यानंतर आधार कार्ड नंबर विचारला जाईल. आधार कार्ड नंबर असेल तर येस करा आणि आधार कार्ड नंबर नसेल तर रिसिप्ट नंबर टाकायचा आहे, हे कंपल्सरी आहे. त्यानंतर ॲन्युअल इन्कम विचारला जाईल. म्हणजे तुम्ही जनरल EWSमधून फॉर्म भरत असाल तर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेटची गरज पडणार. तर इन्कम सर्टिफिकेट ही 1 लाखाच्या आत असणे गरजेचं आहे. त्यानंतर पॅन कार्ड, ईमेल ID हे कंपल्सरी नाही, ते सोडून दिले तरी चालेल. त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर स्कूल सिलेक्शनमध्ये तुम्ही पाहू शकता शाळा निवडण्यासाठी प्रथम 1 किलोमीटर, 3 किलोमीटर किंवा ग्रेटर दॅन 3 किलोमीटरवर क्लिक करून शाळा निवडायची आहे. आता मी विदिन 1 किलोमीटरवर क्लिक करतो. त्यानंतर काही शाळा मला दाखवत आहे पण शाळा निवडण्यापूर्वी काही सूचना आहेत. सदरचे अंतर हे हवाई अंतर असून रस्त्याने शाळा व घर यामधील अंतर 1 किलोमीटर किंवा 3 किलोमीटरपेक्षा जास्त असू शकते. शाळा निवडताना पालकांनी कमीत कमी 1 शाळा व जास्तीत जास्त 10 शाळा निवडता येईल. शाळेची निवड केल्यानंतर सेव्ह बटन यावर क्लिक करायचे आहे. त्यानुसार अगोदर तुम्हाला कोणती शाळा निवडायची आहे त्यानुसार सिलेक्ट करायचं आहे. तर त्यानुसार मी शाळा इथं चॉईस करतो. त्या अगोदर लक्षात ठेवा की RTIच्या नवीन नियमानुसार सेल्फ फायनान्स नॉट अवेलेबल जे काही इंग्लिश मिडियमच्या शाळा आहेत ते तुम्हाला येत नसतील तर लक्षात ठेवा तुमच्या शेजारी 1 किलोमीटरच्या अंतरावर मराठी शाळा आहेत व इंग्लिश मिडियमच्या शाळासुद्धा आहेत. म्हणून तुम्हाला इंग्लिश मिडियमच्या शाळा निवडता येत नसेल. जो नवीन नियम आला आहे त्यामुळे काही विद्यार्थी वंचित राहणार आहे. तर तुम्हाला इंग्लिश शाळा येत असतील तर उत्तम आहे. अशा पद्धतीने क्रमवारानुसार तुम्हाला जी शाळा फर्स्ट हवी आहे ती शाळा निवडा आणि सेव्ह बटनावर क्लिक करा. त्यानंतर शेवटची स्टेप आहे फॉर्म सबमिशन, त्यावरती क्लिक करा. त्यानंतर तुम्ही जे काही माहिती भरली आहे, तुमची डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर ते योग्य तपासून घ्या. शाळा बरोबर निवडली का ती तपासून घ्या. काही चुकलं असेल तर डिलीट करून फॉर्म पुन्हा भरा. सगळे बरोबर असेल तर या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे आणि कन्फर्म आणि सबमिट बटनावर क्लिक करायचे आहे. तर बघा ॲप्लिकेशन इज कन्फर्म नाऊ, यू कॅन नॉट मेक चेंजेस. म्हणजे तुम्ही आता फॉर्म ॲडिट करू शकत नाही आणि डिलीट पण करू शकत नाही. त्यानंतर फॉर्म सबमिशनवर यायचे आहे, त्यावर क्लिक करा. खाली बघा जनरेट PDF आहे, त्यावर क्लिक करून तुम्ही जो काही फॉर्म भरला असेल त्याची PDF काढून घ्या. तर अशा पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. RTI अर्जाची निवड कशी होते, वरती हा अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितका जास्त जवळ तितकी अर्जाची निवड होण्याची शक्यता जास्त असते. तर मित्रांनो अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 30 एप्रिल 2024 आहे. तर मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, वंदे मातरम.